दर्शको नमस्कार. नमस्कार. 29 सप्टेंबर हा संपूर्ण जगामध्ये हार्ट डे म्हणजे हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं हृदयाविषयी जनजागृती करणारे सर्व माहिती तज्ज्ञांकडून आपल्याला मिळत असते. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत ते सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आशुतोष साहू. त्यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो. 1996 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं MBBS पूर्ण करून 2002 मध्ये इंटरनल मेडिसिन MGM मेडिकल कॉलेज इंदोरमधनं MD त्यांनी प्राप्त केलं. त्यानंतर GB पंत हॉस्पिटलमधनं इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून DM या त्यांनी शिक्षण प्राप्त केलेलं आहे. आयुष्य वाचवण्याचा आणि सुधारण्याचा 1 दशकाहून अधिक त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव हा आहे. डॉक्टरांची विशेषता जी आहे ती नॉन इन्व्हेजिव्ह कार्डिओलॉजी या सर्व पैलूंमध्ये त्यांचं प्रभुत्व त्यांनी मिळवलेलं आहे. मुख्यतः एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट आणि कार्डियक क्रिटिकल केअर याविषयी त्यांचा हातखंडा आहे. भारतातल्या अनेक नामांकित रुग्णालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आंध्र प्रदेशातील उत्तर तेलंगणा भागात कोरोनरी एन्जिओप्लास्टी आणि कार्डियक पेसमेकर इम्प्लांटेशन आणि रेनल एन्जिओप्लास्टी करणारे ते पहिले तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तर सर्व दर्शकांच्या वतीने मी डॉक्टर तुमचं स्वागत करतो. थँक्यू. एक खूप महत्त्वाचा आपला हृदय जो आहे हा शरीरातला एक महत्त्वाचा भाग आहे. तर हृदयाचं कार्य कसं चालतं त्याविषयी आपण थोडक्यात आधी माहिती देऊया. हो, तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हृदय आपला हा एक व्हायटल ऑर्गन आहे. हृदय आपल्या जन्मापासून तर आपल्या मृत्यूपर्यंत कंटिन्युअस हा एक 250 ग्रामचा जो ऑर्गन आहे तो कंटिन्युअस काम करतो. एक सेकंदासाठी पण तो थांबत नाही, कंटिन्युअस काम करतो. आणि हे काम करण्यासाठी त्याला काही एनर्जीची गरज असते. तर ती एनर्जी त्याला कुठून मिळेल? हार्टच्या ज्या मसल्सला जे स्नायूंना जी एनर्जी लागते ती त्यांना हृदयाच्या रक्तवाहिनीतून मिळते. हृदयाच्या स्नायूंना जो रक्तपुरवठा होतो त्याच्यातून त्यांना ही एनर्जी मिळते. तर काही कारणामुळे जे आपण डिस्कस करणार आहे त्या ज्या काही कारणामुळे जर या रक्तवाहिन्यात ब्लॉकेज निर्माण झाले तर मग हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी पडतो आणि मग हार्ट प्रॉब्लेम, हार्ट अटॅक हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. डॉक्टर, आता आपण नेहमी शब्द ऐकतो ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे, तर याचा हृदयावर काय परिणाम होतो? आपल्याला हार्टला जो पंपिंग करून पूर्ण शरीरात जो ब्लड सप्लाय करायचा असतो तर साधारणपणे 1 मिनिटात 5 लिटर ब्लड पूर्ण शरीरात हार्टला पंप करायचा असतो. आणि हा जो अमाऊंट आहे तो फार व्हेरिएबल असतो. जेव्हा आपण आराम करतोय तो तेव्हा 2-3 लिटर पण असेल तो, आणि जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर 20-25 लिटर पर्यंत पण जाऊ शकतो. इतकी ही कॅपॅसिटी हार्ट फ्लेक्सिबिलिटी हार्टमध्ये असते. तर ब्लड सप्लाय करण्यासाठी हार्टला एक प्रेशर मेंटेन करावा लागतो. तर याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल ब्लड प्रेशर जे आहे तो आपल्याला माहिती आहे फ्रॉम व्हेरियस क्लिनिकल स्टडीज. आपला जे हृदयाच्या रक्तवाहिनीत जो ब्लड प्रेशर असतो तो 120-80 हा एक ॲव्हरेज आपण प्रेशर मानतो. त्या प्रेशरवर जर आपल्याला हृदय काम करत आहे तर सगळ्या ऑर्गन्सला चांगला रक्तपुरवठा होईल आणि हार्टवर लोड येणार नाही. पण काही कारणामुळे जर BP हा वाढला तर हृदयांवर लोड येतो आणि जे आपले रक्तवाहिन्या आहे त्यांच्या वॉल्सवर लोड येतो आणि ते ब्लॉकेज निर्माण होणे आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होतात. बरोबर. म्हणजे ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त झाल्यामुळे एक जे ऑर्गन आहे हार्टची एफिशियन्सी फरक पडतो. तर एन्जिओग्राफी म्हणजे आपण जे आता निदान करणे ज्याला म्हणतो, तर ते निदान करण्यासाठी कोणकोणत्या हे उपलब्ध आहेत? जेव्हा पण आपल्याला डाऊट येतो की पेशंटला हार्ट प्रॉब्लेम असू शकतो तर कोणाला आपण डाऊट हा ठेवतो ज्यांना चालताना दम लागत आहे किंवा छातीवर दाब येतो आहे किंवा चालण्याची क्षमता कमी पडते किंवा त्यांना थकवा येतोय, अशा पेशंट्समध्ये हृदयाची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. त्या पेशंटमध्ये मग आपण तपासण्या सुरू करतो. तर पहिले तर आपण फिजिकल एक्झामिनेशन करतो. BP, पल्स रेट, हृदयाचे साऊंड्स जे येतात ते कसं आहे ते पाहतो. आणि मग टेस्टमध्ये आपण पहिले ECG करतो, इकोकार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट. हे एक आपले नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. याच्यानंतर जर आपल्याला डाऊट आला की ब्लॉकेजची शक्यता वाटते तर मग पेशंटला आपण एन्जिओग्राफीसाठी पाठवतो. तर एन्जिओग्राफी ही एक इन्व्हेजिव्ह टेस्ट असते. तर ज्यांना शक्यता जास्त वाटते की ज्यांना ब्लॉकेज असण्याची शक्यता जास्त आहे तेव्हाच आपण हा पर्याय निवडतो. पहिले आपण नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट करून आपण पाहतो की शक्यता आहे की नाही.
डॉक्टर आता नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह याच्यामधला जो फरक आहे मेन, तर तो आपल्याला हां, इन्व्हेजिव्हचा काय अर्थ आहे की आपण शरीरात आत काहीतरी टाकून आपण तपासणी करतोय. जसं आपण अँजिओग्राफीमध्ये काय करतो की आपण आपली हाताची रक्तवाहिनीमधून कॅथेटर टाकून हृदयापर्यंत जातो आणि तिथे इंजेक्शन देऊन रक्तवाहिनीचे एक्सरेमध्ये फोटो काढतो, तर त्याच्यात आपल्याला समजतं. तर हे इन्व्हेजिव्ह प्रोसिजर म्हणतो याला. म्हणजे आपण शरीरात काहीतरी आपण इंटरव्हेन करून हा प्रक्रिया करतोय. आणि नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे आपण बाहेरूनच तपासण्या करतात. त्याच्यात ECG झालं, इको झालं आणि TMT, याच्यात आपल्या शरीराला काही आपण इंटरव्हेन नाही करत आहे आणि शरीराला काही धोका होण्याची शक्यता नसते. डॉक्टर, एकदा ब्लॉकेजेस आहे हे एकदा सिद्ध झाल्यानंतर मग एंजिओप्लास्टीचा आपण पर्याय समोर येतो. तर एंजिओप्लास्टीमध्ये नक्की काय काय केलं जातं? नाही, असं नाही आहे. जेव्हा आपल्याला समजलं की अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस आहे, तर आपल्याकडे 3 ऑप्शन असतात नेहमी. एक तर आपण ब्लॉकेजेसला औषधाने मॅनेज करू शकतो, त्याला आपण मेडिकल मॅनेजमेंट म्हणतो. आजकाल मेडिकल मॅनेजमेंट हा फार ॲडव्हान्स झालेला आहे. आपल्याकडे फार चांगल्या प्रकारचे औषधं अवेलेबल आहे, यांनी आपण ब्लॉकेजला औषधाने पण मॅनेज करू शकतो. पण हे डिपेंड करतं की त्या पेशंटसाठी ब्लॉकेजेसमुळे किती धोका होऊ शकतो. काही ब्लॉकेजेस आहे जे आपण औषधाने मॅनेज करू शकतो, काही ब्लॉकेज असे आहे ज्यांना एंजिओप्लास्टीची गरज असते, आणि काही ब्लॉकेज असे आहे ज्यांना बायपास चांगलं असतं. तर हा जो डिसिजन आहे की पेशंट त्या रुग्णासाठी सगळ्यात चांगला पर्याय कोणता आहे, मेडिकल मॅनेजमेंट की एंजिओप्लास्टी की बायपास, हे आपण डिसिजन घेताना बरेचसे फॅक्ट्स आपण पाहतो. पेशंटचं वय किती आहे, त्याचे रिस्क फॅक्टर्स किती आहे, त्याला बाकीचे आजार कोणते आहेत, त्याचा टेक्निकली त्याची अॅनाटॉमी कशी आहे, त्याला कोणता प्रोसिजर सूट करणार आहे, त्या ब्लॉकेजमुळे धोका किती आहे, हे सगळे फॅक्टर्स आपण कन्सिडर करून हा डिसिजन घेतो. अच्छा डॉक्टर, कुठलाही हृदयाचा विकार झाल्यानंतर किंवा एखादा हार्ट अटॅकचा एक छोटासा माइल्ड अटॅक आल्यानंतर गोल्डन आवर हा शब्द नेहमी ऐकला जातो. तर हे गोल्डन आवर म्हणजे नक्की काय? आपले जे हृदयाच्या रक्तवाहिनीच्या ब्लॉकेजची प्रक्रिया आहे ती फार स्लो प्रोसेस असते. ते आपल्या साधारणपणे ते वयाच्या 20 किंवा 30 वर्षात तो ब्लॉकेज सुरू होतात आणि ते हळूहळू वाढतात. तर जेव्हा ब्लॉकेज एक अप्रॉक्सिमेटली 70% वर, म्हणजे रक्तवाहिनीचा 70% डायमीटरच्या वर जर ब्लॉकेज गेला तर मग सिम्पटम्स सुरू होतात. त्याला आपण एंजाना म्हणतो. तर एंजाना म्हणजे रक्तपुरवठा कमी पडतोय. आणि हार्ट अटॅक म्हणजे काय की रक्तपुरवठा 100% बंद पडलेला आहे. तर हा जो सडन 100% होण्याचा प्रोसेस आहे तो सडनली होतो. म्हणजे जी चरबीची ब्लॉक होती 50%, 60%, 70%, तिथे चरबीची तो प्लाक फटकून गेला आणि तिथे रक्ताची गाठ निर्माण झाली आणि त्याच्यामुळे 100% ब्लड फ्लो बंद पडला. तर हा प्रोसेस सडनली होतो. तर जर हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा 100% बंद पडलेला आहे आणि आपण तो रक्तपुरवठा सुरू करताना जर आपण उशीर केला तर हार्ट म्हणजे जे स्नायूंचं डॅमेज आहे ते परमनंट होऊन जाईल. तर युजली जितक्या लवकर आपण हा ट्रीटमेंट सुरू करतो, जितक्या लवकर आपण हा रक्तपुरवठा सुरू करतो, तितकं हार्टचं डॅमेज कमी राहील आणि ते रिव्हर्सेबल राहील. आपल्याला क्लिनिकल स्टडीज पासून माहीत आहे की हा उशीर जर आपण 1 तासाच्या आत हे सगळं प्रोसेस आपण करून घेतलं तर हार्टमध्ये परमनंट डॅमेज आपण 100% अवॉइड करू शकतो. आणि 12 तासापर्यंत पेशंटला फायदा होऊ शकतो. जर रक्तपुरवठा आपण 12 तासात पण आपण सुरू केला नाही तर युजली डॅमेज जो होतो तो परमनंट होऊन जातो. आणि जितकं मोठा डॅमेज आहे तितकं पेशंटला नुकसान होणार आहे, तितकं त्याचं आयुष्य कमी होणार आहे, तितकं त्याला जीवाला धोका वाढणार आहे. तर जितक्या लवकर आपण रक्तपुरवठा सुरू करतोय हार्ट अटॅक आल्यापासून, तितकं पेशंटचं आयुष्य तितकं जास्त वाढणार आहे आणि क्वालिटी ऑफ लाईफ तितकी जास्त चांगली राहणार आहे. नक्कीच. डॉक्टर, आता हे हृदयविकाराचं जे वय आहे ते आता कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी 60-65 नंतर येणारा हृदयविकार आता 30-35 मध्ये दिसायला लागलाय. तर आपण जर बघितलं पश्चिम देशात आणि इंडियनमध्ये तर तिथे हा आजार जो आहे 60-70 मध्ये होतो. आणि 20 वर्षा अगोदर 25 वर्षा अगोदर जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा आम्ही पाहायचो की आमचे पेशंट 50-60 वर्षाचे असायचे. आता 10 वर्षात आम्ही काय पाहतो की आमचे 50% वर पेशंट 50च्या खाली आहे. आणि आजकाल तर आम्ही 20s 30s मध्ये कॉमनली आम्ही पेशंट्स पाहतो की त्यांना 30s आणि 40s मध्ये त्यांना हार्ट अटॅक येतोय. तर याचं मेजर रिझन जे आहे की लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस झाले, आपल्या जीवनशैलीमध्ये आपले जे चेंजेस झाले लास्ट 10-20 वर्षात, स्पेशली लास्ट 5 वर्षात जे कोविड नंतर जे लोकांचं जीवनशैली जी बदल झालेली आहे त्याच्यामुळे हार्टचे जे प्रॉब्लेम आहे ते वाढलेले आहे. जे क्रॉनिक डिसीजेस असतात, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड शुगर, आणि मग त्याच्यामुळे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहे, ब्लॉकेजेस होणे, हार्ट अटॅक येणे, हार्ट फेल्युअर होणे,
हे सगळे वाढून गेलेले आहे. अच्छा, बिकॉज मेजर थिंग इज द चेंजेस इन द लाईफस्टाईल विच हॅज हॅपन. नक्कीच. एकदा एन्जिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर मग काय काळजी घ्यायला पाहिजे पेशंट्सने? ज्यांना पण एकदा ब्लॉकेजेस होऊन गेले आहे, त्याच्यामुळे त्यांना कॉम्प्लिकेशन झाले, हार्ट अटॅक येऊन गेला आहे, तर त्यांना लाईफ लॉंग त्यांना काही काळजी घ्यावी लागते. त्यांना आपलं लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात. सगळं काही आपण गोळ्या औषधाने नाही करू शकत. लाईफस्टाईलचा भरपूर परिणाम असतो कोणत्याही क्रॉनिक आजारावर. त्यांना आपलं डाएट, त्यांना आपलं एक्सरसाइजचं प्रमाण, त्यांना वेट किती आहे त्यांचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. हे त्यांनी जर केलं नाही तर त्यांना दुसऱ्यांदा कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता फार जास्त असते. असं नाही की आपण एकदा अँजिओप्लास्टी करून घेतली किंवा एकदा बायपास करून घेतलं तर हा ट्रीटमेंट परमनंट झाला. नवीन ब्लॉक येऊ शकतात, स्टेनमध्ये रिब्लॉकेज होऊ शकतो, हृदयात बायपासच्या रक्तवाहिनीत रिब्लॉकेज होऊ शकतो. जर आपण काळजी घेतली नाही, गोळ्या औषध वेळेवर घेतले नाही आणि लाईफस्टाईल चेंजेस नाही केलं तर हा प्रॉब्लेम पुन्हा येऊ शकतो. तर 50% जो आजार आहे तो आपला लाईफस्टाईल रिलेटेड आहे आणि 50% आपण औषधाने मॅनेज करू शकतो. फक्त औषध घेऊन आणि प्रोसिजर करून आपण असं नाही समजू शकत की आपण हा आजारावर आपण यश मिळालेलं आपल्याला आणि पुन्हा आपल्याला 100% प्रॉब्लेम येणार नाही, असं नाही आपण समजू शकत. नक्कीच. दर्शक हो, 29 सप्टेंबर या जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं आज डॉक्टर आशुतोष साहू यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या सर्व दर्शकांसाठी दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरामय आयुष्य जगण्यासाठी आचार, विचार, आहार, विहार याचं जर का नियमन आपण केलं तर निश्चितच एक चांगली जीवनशैली आपण जगू शकतो. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि इतकी उपयुक्त माहिती आमच्या सर्व दर्शकांना दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.